घडते मी आज कुपी अत्तराची, 7 सुरांची आणि 7 सुरांची. तर रसिक हो, माझ्या आठवणींच्या शेल्याचा सप्तसुरांचा पदर, आलं आभाळ भरून नाचे आठवांचा मोर. पण माझ्या आठवणीच्या कुपीतील अत्तराला लोकसंगीताचा व लोकगीतांचा सुगंध असेल आणि या सर्वांचा साक्षीदार निसर्ग असेल. आवारा भवरे जो होले होले गाय, हे गाणं मी परवा ऐकत होते आणि म्हटलं अरेच्छा, या गाण्यातील सर्व अनुभव मी प्रत्यक्ष घेतले आहेत. तो काळ 70 वर्षापूर्वीचा. त्यावेळी खेडी ही खऱ्या अर्थाने खेडीच होती. अतिशय सात्विक, मोकळ आणि समृद्ध जीवनाची मी साक्षीदार आहे. किंबहुना ते जीवन मी उपभोगलं आहे. रात्र झाली की आमच्या सर्वांच्याच पथाऱ्या गच्चीवर पडायच्या. करमणुकीची TV, मोबाईल ही साधनं नसल्याने लवकर रात्र व्हायची. रात जो आये तो सन्नाटा छाये, पण तो सन्नाटा भयाण मात्र नसायचा. नीरव शांतता, वर विस्तीर्ण आकाश, असंख्य आशेच्या चांदण्यासमोर दिसणारा पिठूर चंद्र, अनंत आकाशगंगा आणि लांब दूरवर येणारे मंदिरातील भजनाचे सूर. चंद्राचं ते क्षणात ढगात लपणं, मग तो बाहेर कधी येतो हे बघता बघता हे सुरांनो चंद्र होण्याआधीच कधी झोप लागायची ते कळायचंही नाही. धुक्याची चादर घेऊन पहाट उगवायची. जाग यायची ती कोंबड्याच्या आरवण्याने. लोळत असतानाच देवळातील घंटानाद व काकड आरतीचे सूर कानी पडायचे. त्या सुरात आईच्या व आजीच्या जात्यावरच्या ओव्यांचे सूर त्यांच्या ठेवणीतल्या आवाजात मिसळून जायचे. काळ किती बदललाय नाही. पूर्वेच्या तांबूस किरणांनी सांगावा द्यावा, डोळ्यात सप्तरंग उमटावे, नवतेचे पंख फुटावेत, उगवत्या नारायणाची लाली पाहावी. प्रसन्न, संपन्न, चैतन्यमय, मंगलमय एक भारलेपण घेऊन येणारी ही पहाट यायची. त्यावेळेच्या जात्यावरच्या ओव्या ऐकवण्याचा मोह मला आवरत नाही. कारण शब्दप्रधान, अर्थप्रधान, नादप्रधान व भावनाप्रधान सुद्धा गायकीचा उत्तम नमुना म्हणून त्याच्याकडे नक्कीच पाहता येईल. बायकांना आपल्या भावनांना वाट करून देण्यासाठीच या ओव्यांची रचना केली असावी. आता हेच बघा ना, मुलगी सासरी जाते हा आईसाठी कठीण प्रसंग. ती काय म्हणते बघा. नांदाया जाते लेक, आई झाडाच्या आड रड. यातील प्रतिभा आणि प्रतिमा बघा. नांदाया जाते लेक, आई झाडाच्या आड रड, काळजाचा घड गेला डोंगराच्या आड. पुढे सासरी गेलेल्या लेकीला माहेरची तीव्रतेने आठवण व्हावी आणि त्याच वेळी बाप दारात दिसावा. ती म्हणते बघा. जीवाला माझ्या जड कसं कळलं माझ्या बापा, जीवाला माझ्या जड कसं कळलं माझ्या बापा. बाप म्हणतो अंगणी होता चाफा, कळ्या पडल्या झपाझपा. अंगणी होता चाफा, कळा पडल्या झपाझपा. किती सुंदर कल्पना आहे बघा. अंगणात असलेल्या चाफ्याच्या कळ्या आपोआप गळून पडल्या आणि बापाला संकेत कळला. काव्य म्हणजे आणखी काय असते हो. मग आईशी तासनतास हितगुज करत असताना लेक म्हणते, आई आई म्हणू आई साखर फुटाणा, आई आई म्हणू आई साखर फुटाणा, आईचे शब्द गोड मला उठूशी वाटना. तर भावाबद्दल म्हणते, दुबळा पाबळा भाऊ बहिणीला असावा, बांडी भुरकी चोळी एका रात्रीचा विसावा. चला मंडळी, नाहीतर मी पूर्ण वेळ या ओव्यांमध्येच अडकून राहीन. तर थोडं उजाडल्यावर शेणाचा सडा शिंपडल्याचा आवाज कानी यायचा आणि तो शिंपडताना सुद्धा त्यात एक लय असायची. आणि अगदी त्याच वेळी न चुकता वासुदेवाची स्वारी गात दान पावलं म्हणत अंगणात अवतरायची. वासुदेवाला दारी वासुदेवाला असं म्हणत तो फेर धरायचा आणि सणवार म्हणजे तर गाण्यांचा उधाण यायचं. चला ग बाई वारुळाला नागोबाला पुजायला म्हणत नागपंचमी तर हादग्यात भोंडला
पण खानदेशात भुलाबाई असायची. मग शिंक्यावरचं लोणी खाल्लं कोणी, मी नाही खाल्लं, वहिनीने खाल्लं असं म्हणत नणंद भावजायांची एकमेकींना चिडवाचिडवी. नातेसंबंधात बघा किती पारदर्शकता असायची व एकमेकांचे सूर जुळलेले असायचे. अक्षय तृतीयेला झाडाला झोके बांधून झोक्यावरची गाणी, फुगड्यांची गाणी तर खूपच मजेशीर असायची. गवारबाई गवार कोळी गवार, माझ्याशी फुगडी खेळते ललिता पवार. किंवा काकडीबाई काकडी कोळी काकडी, यमुनेच्या नवऱ्याची मानच वाकडी. लग्नात तर प्रत्येक विधीचे अनेक गाणे, डोहाळे जेवण, बारसं, असंख्य गाणी कानावर पडायची. गावात हरिपाठ व्हायचे, अभंग, गवळणी, भारूड ऐकायचो. रात्री आजीबरोबर कीर्तनाला जायचो. टाळ, चिपळ्या, मृदुंगाच्या साथीने वेगवेगळे संगीत ऐकायला मिळायचं. संपूर्ण मे महिन्याची सुट्टी तर शेतावरच. शेतावरच्या बायका श्रमपरिहारासाठी गाणी म्हणायच्या, तर मोटेवरच्या काकांचा वेगळाच सूर लागलेला असायचा. माझी ढवळ्या पवळ्याची जोडी, माझ्या मोठेला बैल दोन, शेतमळ्याचं गाणं मी गातोय आनंदानं. संध्याकाळी बैलगाडीतून घरी परतताना निसर्ग संगीताचा एक विलक्षण आणि अवर्णीय असा आनंद मिळायचा. ती माझ्या मर्मबंधातली ठेव आहे. तो मावळतीचा सूर्य, तांबडा लाल सूर्य, ते धुसर होत जाणारे आकाश, घरट्याकडे निघालेल्या चिमण्यांचा चिवचिवाट, गाडीला वेग यावा म्हणून मध्येच काकांनी घातलेली शिळी, वाढलेल्या चाकांच्या आवाजात बैलांच्या घुमुरांचा मंजूळ आवाज मिसळायचा. वाटेत लागणाऱ्या झऱ्याचं संगीत, नदीचा खळखळाट, दक्षिणेकडून घोंगावत येणारा थंडगार वारा, फुलो के तनपे हवाए सरसराय. तर इथे आपले माडगुळकर काय म्हणतात बघा, तुकोबाच्या अभंगाला टाळ चिपळ्यांची साथ, वाजतो हा रानवारा चिवारीच्या झुडपात. सगळंच शब्दांच्या पलीकडलं नाही. गेले ते दिन गेले, खरंच गेले. आकाशातच दुर्वास ऋषींच्या आविर्भावात आग ओकणारा सूर्य काळ्या ढगांशी सलगी करू लागतो, तेव्हा ऋतू गाभळतो हे लक्षात यायचं. माऊलींच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार, भुकेलेल्या तान्ह्यासमोर तोंड पसरी शिवार, आणि पावसाळा सुरू व्हायचा. मनातील खळबळ त्या सृष्टीत विसर्जित होते. अस्तित्वाचं भान हरपत अंतर्बाह्य शांततेत निरामयतेचा साक्षात्कार होतो. एरे रे पावसा तुला देतो पैसा, हे आमचं त्यावेळचं आवडीचं गाणं. अशावेळी शेतावर एक वेगळंच वातावरण व उत्साह असतो. पाऊस आला घरावर, पाऊस आला स्वरांवर, असे पाडगावकर म्हणतात. कारण पाऊस आणि स्वर यांचं अतूट नातं आहे. सोसला वारा मी, झेलल्या स्वरधारा मी, अशी अवस्था होती. मग आईलाच ओढत अंगणात न्यायचं व टप 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 काय बाहेर पासते ते पाहू, चल ग आई पावसावत धावू, असं पावसात चिंब चिंब भिजायचं. एव्हाना हसरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण यायचा. सणवार सुरू व्हायचे. हरतालिकेला बायकांची जागरणं, गाण्याच्या भेंड्या, खेळ व्हायचे. शाळाही सुरू झालेल्या असायच्या. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरूनी ऊन पडे, अशा कवितांची भुरळ पडायची. त्यावेळची एक आठवण, चीन भारत युद्ध सुरू होते. आमच्या शाळेतून प्रभात फेऱ्या निघायच्या आणि त्यावेळी त्या प्रभात फेरीमध्ये आम्ही एक गाणं म्हणायचो. माणसुकीच्या शत्रू संगे युद्ध आमचे सुरू, जिंकू किंवा मरू, असं त्वेषाने म्हणताना आम्हाला स्फुरण चढायचं. आज सगळं आठवणी जाग्या झाल्या. जुन्या वहीतलं पान आज थरथरलं. खेड्यांचं शहरीकरण झालं. हा बदल माझ्या डोळ्या देखत मी बघितला. लग्न झाल्यावर मुंबईला आले. प्रतिकूल परिस्थितीतही शालेय शिक्षणाबरोबर संगीताचे मध्यमापूर्णपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षिका म्हणून काम करत असताना अनेक मान्यवरांच्या कवितांमध्ये रस घेऊ लागले. त्यांना चाली लावू लागले. गाताना सुरांचे संस्कार होतच राहिले.
घरी नातवंडांबरोबर बडबड गीतं गाताना पुन्हा लहानपण अनुभवू लागले. निसर्गात तर संगीतच भरून राहिले आहे. ऐकण्यासाठी संवेदनशील मन मात्र हवे. ते असलं की समुद्राची गाज मनाला आनंदाचे भरते आणते. ब्रह्मांडातील ओंकाराचा स्वर मनशांती देतो. सूर आले की असुरांचा नाश होतो. मूल जन्माला येतं तेव्हा सुद्धा ते सुरातच रडतं. आईने मांडीवर घेऊन अंगाई गीत म्हटलं की शांत झोपतं. तरुण वयात भावभावनांचे धागे उलगडण्यासाठी संगीताची तर खूप मदत होते. भावगीतं, प्रेमगीतं, चित्रपट गीतं अशा वेळी मदतीला धावून येतात. लग्नानंतर मात्र संयम येतो. इथे भावभावनांचे कोमल पदर उलगडणारं हळवं संगीत येतं. माणसाचं जीवनच सगुण निर्गुणांचं भावगीत असतं. एकूण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर हे संगीत आपल्या वेगवेगळ्या तऱ्हेने भेटत असतं. ते श्रीराम जयराम म्हणेपर्यंत. संगीत जगण्याची उमेद देते. ताणतणावांचे ओझे कमी करते. रसिकता असली की जगण्याचे खडकाळ रस्ते सुरमयी होतात. एवढेच काय, आपल्या शरीरातील प्रत्येक ऑर्गन्समध्ये रिदम आहे. त्यांची लय बिघडली की आरोग्य बिघडते. आपली रोजची कामं, झाडणं, भांडी घासणं, पोळ्या लाटणं, अगदी चालण्यात सुद्धा लय असते. नक्षीदार सुरांच्या हिंदोळ्यावर आनंद तरंगाचे तुषार घेत असतानाच आयुष्याची संध्याकाळ होते. अशा वेळी विवेकाचा आत्मसूर आपलासा वाटतो. ईश्वर नावाच्या निर्गुण निराकार परमतत्वाला हृदयातून आलेले स्वर स्पर्श करतात. तुझे गीत गाण्यासाठी सूर लागू दे अशी विनवणी त्या परमेश्वराकडे केली जाते. आपली वाट एकाकी तमाची असली तरीही सूर बरसून आपल्याला अमृताने न्हाऊ घालतात. असं असलं तरी या जन्मी संगीतात फारसं काही करू शकले नाही. नियती तुम्हाला तुमच्या मनासारखं जगण्याचा पर्याय देतेच असं नाही. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात सूर गवसतो असेही नाही. मग तो गाण्यातला असो वा जगण्यातला. या जन्मी नाही तर निदान पुढच्या जन्मी तानपुरा जुळावा, त्यात आपला षडच मिसळावा, किंवा संगीताचे ज्ञान दे, कंठामध्ये तान दे, तुझे गीत गाता यावे एवढेच वरदान दे असे म्हणता येईल. अशा वेळी मला माझीच एक कविता आठवते. सप्तपदी चालता चालताच सनईचे सूर कानात घुमू लागले. प्रत्येक पावलागणिक सरगम मनात घटवू लागली. आपले घराणे, त्याचा वास कळू लागला. तालसूर सांभाळण्याची कसरत जमू लागली. ठेका चुकला तरी पुन्हा समेवर येऊ लागले. आरोह अवरोहणाने जीवनातील चढउतार कळू लागले. राग बेसूर करणारे वर्जस्वर टाळू लागले. वादी संवादी स्वरांना हाताशी धरू लागले. रागाच्या थाटाने आयुष्याला घाट दिला. दोघांचे तिघे मग चौघे असा त्रिताल व चौतालही अचूक दिला. कधीतरी लय चुकलीही, पण फारसा बेसूरपणा आला नाही. कधी तीव्र मध्यम लावला तर कधी कोमल स्वरांनी गोडवा आणला. आता भैरवी चालू आहे. स्थायी कधीच संपली. अंतरा चांगला रंगावा हीच त्या परमेश्वराकडे इच्छा.